हॅलो मित्रमैत्रिणींनो, नमस्कार। मंदाकिनी ब्लॉग चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आतापर्यंत जवळपास सगळ्याच वनवृत्तांचे कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापचे वेळापत्रक आले आहेत। परंतु मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे की कागदपत्र तपासणी आणि हे जे शारीरिक मोजमाप चाचणी आहे हे फक्त पात्रता चाचणी आहे। त्याच्यासाठी गुण तुम्हाला मिळणार नाहीयेत, तिथे फक्त तुम्हाला पात्र होणं आवश्यक आहे। परंतु याच्यानंतरची जी प्रोसेस आहे, धावण्याची चाचणी आहे, त्याच्यासाठी मात्र तुम्हाला गुण मिळणार आहेत आणि म्हणूनच ती तुम्हाला खाकी वर्दी मिळवण्यासाठी धावण्याची चाचणी ही खूप महत्त्वपूर्ण अशी प्रक्रिया आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच रनिंग बाबतच्या काही महत्त्वपूर्ण सूचना तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, तो तुमच्या उपयोगाचा होणार आहे। मित्रांनो, मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे किंवा मी माझ्या ग्रुपवरही सतत आपल्याला सांगत असते की ही जी ग्राउंडची चाचणी आहे किंवा आपली धावण्याची चाचणी आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं फिट सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं आहे। तर ह्या फिट सर्टिफिकेट बद्दलही मुलांना बऱ्याच शंका आहेत किंवा त्यांच्या डोक्यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत। मुलं विचारतात की मॅडम हे जिल्हा लेवलचंच पाहिजे का, कोणत्या डॉक्टरांकडून पाहिजे तर मित्रांनो, आधी तसं पत्रक निघलं होतं तुम्हाला हे फिट सर्टिफिकेट पाहिजे ते जिल्हा चिकित्सालयातूनच पाहिजे होतं। परंतु आता त्याच्यामध्ये शुद्धी झाली आहे आणि दुसरं पत्रक निघलं आहे। तर त्याच्यामध्ये फक्त त्यांनी एवढं सांगितलं आहे की शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तुम्ही एक फिट सर्टिफिकेट घ्या। म्हणजे तुम्ही कोणत्याही तालुका लेवलच्या म्हणा किंवा तुम्ही गाव पातळीवरच्या सुद्धा कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे जे वैद्यकीय अधिकारी असतात त्यांच्याकडून तुम्ही आपली तपासणी करून त्यांच्याकडून एक फिट सर्टिफिकेट घेऊन घ्या। ते सुद्धा फिट सर्टिफिकेट तुम्हाला रनिंगसाठी चालणार आहे किंवा ते सुद्धा पात्र होणार आहे। दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे एक वचनपत्र आहे, ज्या वचनपत्रामध्ये तुम्हाला 3 किलोमीटर रनिंग किंवा 5 किलोमीटर रनिंग करण्यासाठी तुम्ही स्वइच्छेने तयार आहेत आणि तुम्ही त्याच्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा प्रकारचं एक वचनपत्र तुम्हाला लिहून द्यायचं आहे। तर ते मागचे जे PDF वगैरे आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 2019 अशी तारीख टाकली आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी 2019 ही तारीख कट करून किंवा तुम्ही ते एडिट करून टाईप करून जशाच्या तशा फक्त ते 2019च्या ठिकाणी तुम्ही 2023 करायचं आहे मित्रांनो। आणि ते जसंच्या तसं वचनपत्र आहे ते वचनपत्र तुम्ही नीट वाचून फॉर्म भरत असताना जे नाव त्या ठिकाणी घेतलं आहे त्या नावानिशीच ते वचनपत्र भरून तुम्हाला स्वतःची सही वगैरे मारून तयार ठेवायचं आहे। वचनपत्र आणि ही फिट सर्टिफिकेट ह्या जर 2 प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला रनिंगसाठी त्या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळणार नाही आहे मित्रांनो। त्याच्यामुळे धावण्याच्या शर्यतीमध्ये किंवा धावण्याच्या ज्या चाचणीमध्ये फिट सर्टिफिकेट आणि हे जे वचनपत्र आहे ते खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे। आपल्यापैकी बरेच जण असे सुद्धा प्रश्न विचारतात की मॅडम, जसं पोलीस भरतीमध्ये चिप वगैरे लावली जाते धावत असताना, तशा प्रकारची वनरक्षक भरतीमध्ये चिप लावतात का, किंवा वनरक्षक भरतीची जी धावण्याची चाचणी आहे ती कशा प्रकारे होते। तर मित्रांनो, मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की इतक्या वर्ष ज्या पण वनरक्षक भरती झाल्या किंवा फॉरेस्ट भरतीमध्ये ज्या पण रनिंगच्या टेस्ट झाल्या त्याच्यामध्ये पोलीस भरतीसारखी चिप इतक्या भरतीमध्ये तर लावण्यात आलेली नव्हती। सुद्धा रनिंग करत असताना चिप होणार नाहीयेत। परंतु जर तुम्हाला वाटतच असेल काही तुमच्या मनामध्ये शंका, तर ही चिप कशा प्रकारे काम करते किंवा ते कशा प्रकारे लावतात ह्या संबंधीची माहिती तुम्ही थोडीशी काढून ठेवा। वनरक्षक भरतीमध्ये तर इतके दिवस ही चिप लावण्याचा प्रकार नव्हता। त्या ठिकाणी वन विभागाचेच अधिकारी असतात, ते जो स्पर्धक धावून आला आहे किंवा जो विद्यार्थी धावून आला आहे त्याचा टाइम नोट करतात आणि तो आल्याबरोबरच त्याचा टाइम अनाउन्स करतात आणि लगेच त्याचे मार्क्स पण त्या ठिकाणी सांगले जातात। त्याच्यामुळे आपण जे पण स्पर्धक आहोत त्यांनी आपला टाइम आणि आपले मार्क्स जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत किंवा नोट करून घ्यायचे आहेत। तुमच्यापैकी बरेच जण वनरक्षक भरती ही पहिल्यांदा देत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या भरती प्रक्रियेमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टींबद्दल काही कल्पना नाही आहे। समज रनिंग करत असल्यामुळे तुम्हा सर्वांना असं वाटेल की धावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे किंवा धावणाऱ्या मुलांच्या मागे एक ॲम्ब्युलन्स गाडी चालू असते। तर तुम्हाला असं वाटेल की आपण जर आता थकलो आहे तर आपण ह्या ॲम्ब्युलन्समध्ये बसलं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी त्यांना विनंती करून रनिंगसाठी चान्स मिळवता येतो। परंतु विचार तुमच्या डोक्यात येत असेल तर हा विचार साफ चुकीचा आहे मित्रांनो। जो कोणी ॲम्ब्युलन्स बसमध्ये बसतो किंवा जो कोणी अर्ध्यामध्ये रनिंग सोडून त्या बसमध्ये थकलो आहे म्हणून बसतो त्यालाच धावण्याच्या शर्यतीमधून किंवा त्या धावण्याच्या चाचणीमधून बाद केलं जातं, त्याला दुसऱ्या दिवशी रनिंगसाठी चान्स मिळत नाही। जर कोणाला एखाद्याला वाटत असेल की आता आपल्याला धावणं शक्यच नाही तर असा कॅन्डिडेट ॲम्ब्युलन्समध्ये बसला तर ठीक आहे, परंतु त्याला रनिंगमध्ये 0 मार्क्स मिळतात किंवा त्याला डिस्क्वालिफाईड केलं जातं। त्याच्यामुळे तुम्हाला इतक्या दिवसाची तर प्रॅक्टिस आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुणीही ॲम्ब्युलन्समध्ये बसण्याचा प्रयत्न करू नका। तर मित्रांनो, आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हा चान्स आपल्याला खूप मुश्किलनं मिळत असतो। एकदम 3 वर्षातून एकदाच वनरक्षक भरती होत असते। त्याच्यामुळे तुम्ही होईल तितकं हे 3 किलोमीटरचं अंतर किंवा 5 किलोमीटरचं अंतर
पूर्ण पार करण्याचा प्रयत्न करा। ॲम्ब्युलन्स गाडीमध्ये बसण्याचा प्रयत्न करू नका, कारण जो पण विद्यार्थी किंवा जो पण कॅन्डिडेट गाडीमध्ये बसला तो डिस्क्वालिफाईड झाला किंवा त्याला ह्या ठिकाणी 0 मार्क्स मिळतात। त्याच्यामुळे कितीही गाडीचा आवाज आपल्या कानावर येत असेल मित्रांनो, ती परिस्थितीच तशी असते, कारण 3 किलोमीटर धावणं किंवा 5 किलोमीटर रनिंग करणं हे खूप अवघड गोष्ट आहे आणि अशा वेळेस तुम्ही खूप थकून जाणार आहे, तुमचे पाय खूप गळून जाणार आहेत। आता तुम्हाला असं वाटणार पण आहे की आता आपल्याला ह्या समोरचं अंतर पार करता येणार नाही किंवा आता मी खूपच गळून गेलो, आता मला शक्यच नाही। अशा वेळेस कुठेतरी ॲम्ब्युलन्सचा आवाज आल्यावर सर्वच मित्रांना असं होतं की जाऊ दे, भरती गेली तर गेली, मी गाडीमध्ये बसतो आणि मी सुखाने वापस चालला जातो। परंतु मित्रांनो, इतक्या समोर आल्यानंतर तुम्ही गाडीमध्ये बसून डिस्क्वालिफाईड होण्यासाठी प्रयत्न करू नका। तर तुम्ही होईल तितकं ही 3 किलोमीटरची रनिंग किंवा 5 किलोमीटरची रनिंग पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करा, कारण रनिंगवरच तुमचं टोटल ठरणार आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला खाकी वर्दी मिळेल का नाही हा वाला चान्स मित्रांनो भेटणार आहे। त्याच्यामुळे कितीही ॲम्ब्युलन्सचा आवाज आला तरी तुम्ही त्या गाडीमध्ये बसण्याचा प्रयत्न करू नका किंवा असा खोटा समज ठेवू नका की मी आज गाडीमध्ये बसून जर रनिंग मी माझी मधातच थांबवली तर मला उद्या रिक्वेस्ट करून किंवा मला दुसऱ्या दिवशी रिक्वेस्ट करून रनिंग येईल, तर असं होणार नाही मित्रांनो। एकदाच चान्स मिळतो, त्याच्यामुळे तुम्ही हा चान्स गमावू नका। तर बरेच मुलं गाऊपणा करत असतात, काही मुलं लपून कुठेतरी खिशामध्ये मोबाईल ठेवतात किंवा कुठे ठेवतात। तर अशा प्रकारचा जर त्यांनी आपल्याला अगोदरच सूचना देतात की तुम्ही अशा प्रकारचा करायचा नाही किंवा कोणताच गैरवापर करायचा नाही, त्यांनी सूचना दिल्यानंतरही जरी एखादी व्यक्ती मोबाईल ठेवत असेल किंवा त्यांनी ज्या गोष्टी स्वतःजवळ ठेवायच्या नाही आहेत धावताना, त्या गोष्टी जर तुम्ही स्वतःकडे ठेवत असाल तर त्या ठिकाणी आपलं काही एक न ऐकता आपल्या त्या स्पर्धेतून बाद केलं जातं। त्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहे, आपल्याला एवढी चांगली संधी भेटली आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही चुकीचं काम करून तुमची संधी गमावू नका किंवा कोणाला आपल्याला ह्या भरतीमधून बाद करण्याचा चान्स देऊ नका मित्रांनो। आता बरेच जण विचारतात की मॅडम, मला रनिंग करत असताना हा ड्रेस घालून रनिंग करायची सवय आहे किंवा मी जर हाफ पॅन्ट टी शर्ट घालून रनिंग केले तर मला लाज वाटते किंवा मला रनिंग करण्याची हिंमत होत नाही। बऱ्याच मुलींचे असे मला प्रश्न असतात किंवा फोनही असतात। तर मैत्रिणींनो, इथे पण असं घाबरायचं काहीच कारण नाही। तुम्ही ज्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहेत किंवा जो ड्रेस लावून रनिंग करू शकता, तुम्ही तुमचं 3 किलोमीटरचं अंतर पार करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही कोणताही ड्रेस लावून, हाफ पॅन्ट लावून किंवा तुमचे जे पण स्पोर्टचे ड्रेस आहेत ते लावून तुम्ही जर 5 किलोमीटर अंतर एकदम कम्फर्टेबलरित्या पूर्ण करू शकत असाल तर तुम्हाला तुमच्या ड्रेस संबंधित त्या ठिकाणी कोणतंच बंधन नाही, तुम्ही कशाही प्रकारचे कपडे वेअर करून रनिंग करू शकता मित्रांनो। तर ही झाली कपड्यांची गोष्ट। त्याच्यानंतर बऱ्याच मुली किंवा मुलं पण असं विचारतात की मॅडम, मी तर इतके दिवस प्रॅक्टिस करत असताना विदाऊट शूज धावलो आहे, तर त्या ठिकाणी असं कंपल्सरी आहे का की आम्हाला रनिंग करत असताना शूज लावूनच धावावं लागेल? तर मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, असं त्या ठिकाणी काही एक कंपल्सरी नाही आहे। तुम्ही विदाऊट शूजसुद्धा आपली रनिंग करू शकता आणि तुमचं 3 किलोमीटरचं अंतर, 5 किलोमीटरचं अंतर तुम्ही चांगल्यारीत्या धावून करू शकता। फक्त शूज ते ह्यासाठीच लावायला लावतात की कुठे बारीक गिट्टी, कुठे खडे तुमच्या पायाला रुतून तुमच्या पायाला त्यामुळे जखम होऊ नये किंवा तुम्हालाच त्रास होऊ नये, त्याच्यासाठी ते तुम्हाला सांगतात की तुम्ही शूज लावून धावा। पण जर तुम्ही शूज लावून धावण्यासाठी कम्फर्टेबल नसाल, जर तुम्हाला शूजचा काही अडथळा वाटत असेल, तर तुम्ही विदाऊट शूजसुद्धा रनिंग करू शकता। तर बऱ्याच मुलांना असं माहिती नाही आहे 5 किलोमीटर रनिंगसाठी कोणत्या टाईममध्ये आल्यानंतर आपल्याला किती मार्क्स मिळणार आहेत किंवा 3 किलोमीटर रनिंग करत असताना किती मिनिटामध्ये आल्यावर आपल्याला किती मार्क्स मिळणार आहेत। तर मित्रांनो, 5 किलोमीटर रनिंग जर करत असताना 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी मिनिट, 17 मिनिटापेक्षा जर तुम्ही कमी वेळामध्ये रनिंग केली तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या 5 किलोमीटरसाठी त्या ठिकाणी 80 मार्क्स म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे। तो 17 मिनिटापेक्षा जास्त आणि 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जर मिनिटामध्ये तुम्ही रनिंग करून आले तर त्या ठिकाणी तुम्हाला 70 मार्क्स मिळणार आहेत। त्याच्यानंतर 18 मिनिटापेक्षा जास्त परंतु 19 मिनिट आणि 19 मिनिटापेक्षा कमी जर तुम्ही धावून आले तर त्या ठिकाणी तुम्हाला 60 मार्क्स मिळणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही 19 मिनिटापेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा 20 मिनिटापेक्षा जर कमी धावून आले तर 50 मार्क्स भेटणार आहेत। हे सध्या मी तुम्हाला 5 किलोमीटर बद्दल सांगत आहे, जी मुलांची रनिंग आहे। मिनिटापेक्षा जास्त परंतु 21 मिनिट आणि 21 मिनिटापेक्षा कमी जर तुम्ही धावून आले तर तुम्हाला 45 मार्क्स भेटणार आहेत। 20 मिनिटापेक्षा जास्त परंतु 22 मिनिट किंवा 22 मिनिटापेक्षा कमी जर तुम्ही धावून आले तर तुम्हाला त्या ठिकाणी 40 मार्क्स भेटणार आहेत। तर 22 मिनिटापेक्षा जास्त परंतु 23 मिनिट किंवा 23 मिनिटापेक्षा जर कमी आले
तर तुम्हाला त्या ठिकाणी 35 मार्क्स भेटणार आहेत। म्हणजे असे तुम्ही एका मिनिटाच्या गॅपनी जसं धावत आले मार्क्स नंतर तुम्हाला 5 मार्क्स तुमचे एका मिनिटाला कमी होणार आहेत। त्याच्यानंतर जे मुलींसाठी 3 किलोमीटरची रनिंग आहे तर मुलींसाठी टाइम लिमिट आहे 10 मिनिट किंवा 12 मिनिटापेक्षा कमी। जी पण मुलगी 3 किलोमीटर धावून येईल तर तिला आउट ऑफ मार्क्स आहेत, म्हणजे तिला 80 मार्क्स आहेत। 12 मिनिटापेक्षा जास्त आणि 13 मिनिट किंवा 13 मिनिटापेक्षा जर कमी मिनिटामध्ये तुम्ही 3 किलोमीटर पूर्ण केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 70 मार्क्स भेटणार। 13 मिनिटापेक्षा जास्त परंतु 14 मिनिट किंवा 14 मिनिटापेक्षा कमी जर आले तुम्ही त्या टाइममध्ये धावून तर तुम्हाला त्या ठिकाणी 60 मार्क्स भेटणार आहेत। तर 14 मिनिटापेक्षा जास्त 15 मिनिट किंवा 15 मिनिटापेक्षा जर कमी तुम्ही धावून आले तर तुम्हाला 50 मार्क्स भेटणार आहेत। 15 मिनिटापेक्षा जास्त परंतु 16 मिनिट आणि 16 मिनिटापेक्षा जर कमी वेळ लागला तुम्हाला धावायसाठी तर तुम्हाला 45 मार्क्स। तर 16 मिनिटापेक्षा जास्त परंतु 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जर वेळ तुम्हाला लागला तर तुम्हाला 40 मार्क्स भेटणार। प्रकारे एका मिनिटानंतर तुमचे 5 एक मिनिट जसा तुम्हाला वेळ जास्त लागत जाईल तसे तुमचे 5 मार्क्स कमी होणार आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। जर आजचा तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत देण्याचा नक्की प्रयत्न करते। तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओला।